नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी विषय मराठी, पाठ क्रमांक 11, गोष्ट अरुणिमाची, भाग 2। लेखिका आहेत सुप्रिया खोत, मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। आपण गोष्ट अरुणिमाची या पाठाचा दुसरा भाग अभ्यासत आहोत। दुसरा भाग अभ्यासत असताना या भागामध्ये स्वाध्याय हा भाग जास्त महत्त्वाचा असेल, परंतु आपण या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांनी काय सांगितले त्यांचा परिचय पुन्हा एकदा या भागामध्ये करणार आहोतच। लेखिका सुप्रिया खोत या प्रसिद्ध लेखिका आहेत। विविध वृत्तपत्रातून व मासिकातून त्यांनी लेखन केलेले आहे। महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख आहेतच। छात्र प्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्या कार्यरत होत्या। जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्न वादाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा। अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली। एव्हरेस्ट गाठणे हे भल्याभल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले। या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते। किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते। तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या। ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते। म्हणजे एकंदरीत या पाठाचा परिचय करत असताना, म्हणजे लेखिकेचा परिचय करत असताना त्यांनी या पाठामध्ये काय सांगितले? जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आणि प्रयत्न याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा, हे त्यांनी या पाठामध्ये सांगितलेले। कारण शेवटी जे काही ध्येयाचं शिखर आहे ते ध्येयाचं शिखर गाठण्यासाठी अरुणिमा ही सज्ज झालेली आहे। कारण तिचं एकच ध्येय होतं, एव्हरेस्ट गाठणे, एव्हरेस्ट सर करणे। आणि म्हणून शेवटी पाठामध्ये या पाठाचा सारांश सांगत असताना लेखिकेने काय सांगितलं की तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या। ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते। म्हणजे अशा पद्धतीने हा पाठ आहे। आता या पाठाचं वाचन आपण मागच्या भागामध्ये केलेलं आहे। पाठ भाग 1 मध्ये या पाठाचं वाचन केलेलं आहे। तुम्ही सुद्धा त्या पाठाचं वाचन करायचंच आहे। आता या पाठामध्ये काही शब्द आलेले होते बघा, इंग्रजी शब्द होते, जसे कॉल लेटर नोकरीचे नेमणुकीचे पत्र, नॅशनल राष्ट्रीय, कॉर्नर सीट कडेचं आसन, रेल्वे ट्रॅक रेल्वे रोड, हॉस्पिटल रुग्णालय, मोटिवेटर स्फूर्तिदाता, डिस्चार्ज उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवणे, डेथ झोन मृत्यूप्रवण क्षेत्र, स्पॉन्सरशिप प्रायोजकता,
ऑक्सिजन प्राणवायू, फॉर्च्यून भवितव्य, बेस कॅम्प तळछावणी, डेस्टिनी नियती किंवा दैव. तर अशा प्रकारचे इंग्रजी शब्दसुद्धा या पाठामध्ये आलेले आहेत. आता या पाठामध्ये काही वाक्प्रचार आलेत ते आपण बघूया. कोणते वाक्प्रचार आहे? शिरोधार्य मानणे, आदरपूर्वक स्वीकार करणे. त्याचा अर्थ वाक्प्रचार त्याचा अर्थसुद्धा सांगितला जातोय. विचारचक्र सुरू होणे, विचार सुरू होणे. प्रसाद देणे, आशीर्वाद म्हणून एखादी गोष्ट देणे. ढालीप्रमाणे रक्षण करणे, सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचे रक्षण करणे. गगन भरारी घेणे, खूप प्रगती करणे. वेड रक्तात असणे, मुळातच ओढ असणे. डोक्यावर परिणाम होणे, वेड लागणे. हसण्यावर येणे, काही महत्त्व न देणे. दाखवून देणे, सिद्ध करणे. आता आणखी काही वाक्प्रचार आहेत. दाखवून देणे, सिद्ध करणे. तावून सुलाखून निघणे, आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे. तोंड देणे, सामोरे जाणे. पित्त खवळणे, खूप संतापणे. धडा देणे, शिकवण देणे. चाळण होणे, चाळणीप्रमाणे भोके पडणे. तर अशा प्रकारचे हे वाक्प्रचार या पाठामध्ये आलेले आहेत. आता या पाठाचा थोडक्यात परिचय काय आहे तो आपण पाहिलेलाच आहे. परंतु या पाठाचा एक सारांश, जसं मागच्या पाठामध्ये भागामध्ये आपण वाचन केलं त्याप्रमाणे या पाठाचा मी सारांश थोडक्यात सांगणार आहे. अरुणिमा सिन्हा, जन्म 20 जुलै 1988. ही जगातील सर्वोच्च शिखर असलेलं माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली कंसात अपघातामुळे अपंग झालेली महिला आहे. ती भारतीय आहे. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे. 23 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असलेली अरुणिमा 12 एप्रिल 2011ला दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती. लखनौ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये साध्या डब्यात चढली. रात्री काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळ्यांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही. अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. दरोडेखोर तिच्याजवळ आले. एकाने तिला साखळी देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला. तिने विरोध केला. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव गाडीमधून तिला ओढत दरवाजापाशी नेले आणि बाहेर ढकलून दिले. कमरेपासून पायाचे हाड मोडले. चेहऱ्यावर जखमा झाल्या. ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वे मार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळावर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला, पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्या पायावरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळाखालील उंदीर तिचे पाय केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर अंगावर पडत होते. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली. सकाळी कोणाला तरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅकवर पडलेली दिसली. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आले आहे. हे तिला जाणवले. तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तिची व्हॉलीबॉलमधली कारकीर्द संपुष्टात येणार होती. भूल द्यायची सुविधा उपलब्ध नसल्याने तशाच परिस्थितीत तिचा पाय कापण्यात आला. त्यानंतर तिला दिल्लीत एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले. तिच्याकडे अधिकृत तिकीट नसल्याने तिने स्वतः बाहेर उडी मारल्याचा दावा दूरचित्रवाणी माध्यमे करू लागली. या सर्व घटनाक्रमात तिला शारीरिक आणि मानसिक आघातांना सामोरे जावे लागले. अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला. भारतात केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणारी एकूण 4 पर्वतारोहण केंद्रे आहेत. येथील प्रशिक्षण कस लावणारे असते. अरुणिमा उत्तर काशीच्या केंद्रात दाखल झाली. अत्यंत कठीण कडक प्रशिक्षण सुरू झाले. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची, कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला इतरांपेक्षा 3 ते 4 तास उशीर व्हायचा. पायातून रक्त यायचे. या केंद्रात एक नियम असतो. संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितले जाते, कारण पायाला बारीक फोड, ज्यांना ब्लिस्टर्स म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात, कारण हे फोड खूप धोक्याचे असून त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो.
अरुणिमाने आपल्या कृत्रिम पायामुळे हा सर्व त्रास सहन केला. वेदनांवर मात करून जिद्दीने ती यशासाठी प्रयत्न करू लागली. अरुणिमाचे 1 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले. ती परीक्षा ए ग्रेडने पास झाली. तर अशा पद्धतीने या पाठाचा सारांश इथे सांगितला गेलेला आहे. एव्हरेस्ट सर केल्यानंतर तिने तिरंगा फडकवला आहे, त्याचं हे चित्र आहे. तिचा पाय तुटलेला होता हे दाखवलं गेलं या चित्रामध्ये. आता एक प्रश्न आहे या पाठामध्ये, जसा आपण हा स्वाध्याय म्हणून हा भाग येतोय. अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा. शरीरात जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. उत्तर, समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात, त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेळाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार. म्हणजे इथे की शरीराला जखमा झाल्या आणि अरुणिमाच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला दिसतोय, आणि त्याचं हे उत्तर दिलं आहे की बहुसंख्य लोक समाजामध्ये असे आहेत की ते मनाने दुबळे असतात, परंतु अरुणिमाचं धाडस एवढं आहे की त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. तिने आपल्या शरीरावर जखमा झाल्या, आघात झाला, पण मानसिक तोल मात्र तिने तिचा न जाता, म्हणजे इथे हा प्रश्न असा केलेला आहे की वेळाच्या भरात तिच्या हातून काय असे काही कृत्य घडले असावे अशी शंकासुद्धा अनेकांच्या मनात आली असणार आहे असं सांगितलं. अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. उत्तर काय सांगितलंय, अरुणिमाने तिकीट काढले नसणार अशा अफवा आहेत. त्यामुळे TCच्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरीलही सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळी झाला आहे, त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते. आता पुढचा प्रश्न आहे की पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये. या पाठात अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये सांगितलेली कोणती आहे? पराकोटीचे धैर्य, अपमान सहन शक्ती असणारी, अमाप सहनशक्ती असणारी, जबरदस्त आत्मविश्वास असलेली, जिद्दी, ध्येयवादी, अन्यायाविरुद्ध लढणारी. काय स्वभाव वैशिष्ट्य आहेत? पराकोटीचे धैर्य, अमाप सहनशक्ती असणारी, जबरदस्त आत्मविश्वास असलेली, अन्यायाविरुद्ध लढणारी, ध्येयवादी आणि जिद्दी अशा प्रकारची ही अरुणिमा आहे. पुढचा प्रश्न आहे, नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. उत्तर आहे, धोकादायक पर्वत चढणे, मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे, ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट, पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चवडा गोल फिरायचा म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे, उजव्या पायातल्या रॉडमुळे तो पाय जरा जरी दाबला तरी असह्य कळा येत. अरुणिमाची अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय डळमळायचा. म्हणजे अशा प्रकारचे ते प्रशिक्षणातले अनुभव या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच, हे वाक्य. उत्तर काय? प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही. दुसरं वाक्य काय सांगितलं? सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. उत्तर काय? सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. तिसरं वाक्य, प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. उत्तर आहे, प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते. तर अशा प्रकारे हे काही इथे वाक्य आहेत
त्यामध्ये बदल केलेला आहे. म्हणजे अर्थ न बदलता इथे हे वाक्य केलेली आहेत. पुढील वाक्यातील क्रियापदे ओळखा. सायरा आज खूप खुश होती. क्रियापद काय आहे? होती. क्रियापद इथे लाल अक्षराने दाखवलेली आहेत. अनुजाने सुटकेचा निश्वास सोडला. अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला. सोडला सुद्धा येऊ शकतो, पण इथे दुसरा शब्द दिलाय टाकला. मित्राने दिलेले गोष्टीचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले. क्रियापद आवडले. जॉनला नवीन कल्पना सुचली. हे क्रियापद आहे. आता इथे पुन्हा प्रश्न आलाय आपला की प्रत्येकामध्ये जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. इथे प्रत्येकाने आपला विचार आपण लिहू शकतो. तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा ते लिहू शकता. उत्तर काय सांगितले? कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते, एखाद्याला गायला आवडते, एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील घडामोडीशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती, पण जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. म्हणजे प्रत्येकजण काही कमी नसतो. त्याने प्रत्येकाने आपलं स्वतःचं आत्मचिंतन करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यातून मी कोण आहे, मी काय आहे, मी काय करू शकतो, याचा शोध आपण स्वतःच घेऊ शकतो. विधाने पूर्ण करा. इथे वाक्य दिली. अरुणिमा राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियन असल्यामुळे तिला एम्समध्ये पुढे टिंबटिंब. बचेंद्री पाल स्वतःच एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला असल्याने त्या अरुणिमाच्या मनातल्या भावना ओळखू शकत होत्या, म्हणून टिंबटिंब. पुढे वाक्य पूर्ण केलेली ती. अरुणिमा राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियन असल्यामुळे तिला एम्समध्ये अत्युच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्या. काय? अत्युच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्या. हे वाक्य पूर्ण केले याच्यामुळे हे शब्द टाकले. बचेंद्री पाल स्वतःच एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला असल्याने त्या अरुणिमाच्या मनातल्या भावना ओळखू शकत होत्या, म्हणून तो पाय कापण्याच्या शस्त्रक्रियेनंतर थोडेसे सावरल्यावर थेट बचेंद्री पाल यांच्याकडे गेली. तो पाय कापण्याच्या शस्त्रक्रियेनंतर थोडेसे सावरल्यावर थेट बचेंद्री पाल यांच्याकडे गेली. हे वाक्य त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही विधाने सुद्धा पूर्ण केलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणते लिहा. अरुणिमाला स्वतःचे रक्त देणारे. अरुणिमाला स्वतःचे रक्त देणारे कोण आहेत? डॉक्टर व त्यांचे सहकारी. पुढचा प्रश्न त्याला सल्ला घेणं आहे. अरुणिमाला एम्समध्ये दाखल करणारे क्रीडा मंत्री. अरुणिमाचे ढालीप्रमाणे रक्षण करणारे कुटुंबीय. अरुणिमाला खंबीरपणे सोबत करणारे भाईसाब. अशा प्रकारे कोण मदत केली ते या वाक्यांमध्ये दिलेलं आहे. आता चुकीचं विधान शोधायचं आहे आपल्याला. अरुणिमाच्या मते बघा 4 विधानं दिली. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही. कमकुवत ध्येय म्हणजे अपयश नव्हे. आयुष्यात चांगली व्यक्ती बनणे महत्त्वाचे. नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. अशी 4 आ इ ही विधानं दिलेली आहेत. त्यातलं योग्य विधान कोणतं? तर अरुणिमाच्या मते कमकुवत ध्येय म्हणजे अपयश नव्हे. हे विधान त्यातलं शोधलेलं आहे. कुठलं? आ नंबरचं. पुढची आकृती पूर्ण करा. अशा प्रकारचा एक प्रश्न आहे.
गिर्यारोहणाने अरुणिमाला प्राप्त झालेल्या गोष्टी: आत्मविश्वास, नेतृत्व, गटबांधणी, पोलादी कणखरपणा. आता इथे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये कच्च्या गुरुची चिली यावर आपण टिप लिहू शकतो. काय? गुरु आपल्याला घडवत असतो. चांगला गुरु शिष्याला चांगले घडवतो. गुरु स्वतःच कच्चा असेल तर चेलासुद्धा कच्चाच राहू शकतो, अशा प्रकारचा दावा केला जातो. आणि या ठिकाणी अरुणिमाला जे काही गुरु लाभलेले आहेत ते उत्तम अशा प्रकारचे गुरु आहेत आणि म्हणून अरुणिमा ती स्वतः उत्तम अशा प्रकारे घडली, म्हणून ती कच्च्या गुरुची चेली अशा इथे एक सांगितलेलं आहे. त्यानंतर भूलतज्ञाच्या विषयी सांगता येईल की भूलतज्ञ म्हणजे काय की ज्यावेळेला शस्त्रक्रिया करायच्या असतात त्या ठिकाणी अनेक प्रकारे कट करावं लागतं, कापाकापी करावी लागते. मग अशाला रुग्ण जो असतो त्याला खूप वेदना होत असतात. मग अशी या रुग्णाला त्याच्या वेदनांची जाणीव होऊ नये म्हणून काय केलं जातं, तो जो भूलतज्ञ असतो तो शरीराला भूल देण्याचं काम करत असतो आणि त्यामुळे काय होतं, शरीर बधीर होत असतं. बधीर झाल्यामुळे त्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी जो भाग कापायचा असेल तो कापायला मिळतो, त्याला टाके घालायचे असेल तर टाके घालता येतात. तर अशा रीतीने हा भूलतज्ञाचं या ठिकाणी हे एक महत्त्वाचं काम असतं. नंतर तावून सुलाखून म्हणजे इथे काय सांगितलं की खूप तापवणे आणि सुलाखणे. आता सोन्यामधील हिनकस भाग काढून टाकण्यासाठी सोने लाल होईपर्यंत तापवणे आणि त्यावर हातोडीने खूप आघात करणे. थोडक्यात काय आहे इथे, सोनं असतं ते शुद्ध होण्यासाठी त्याला खूप यातना सहन कराव्या लागत असतात आणि म्हणून तावून सुलाखून हा शब्दप्रयोग या ठिकाणी घेतलेला आहे, कारण सोन्याचं एक उदाहरण इथे घेतलेलं आहे. नंतर CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. तर अशा प्रकारचे इथे थोडक्यात या टिपा लिहिल्या गेलेल्या आहेत. CIFचं एक नाव मराठीतलं आहे, जसं सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स त्याचं नाव मराठीत आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. आणि एम्सचं जे नाव आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, मराठीतलं नाव आहे ते अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था. ही काही चित्र आहे अरुणिमाच्या संदर्भातली. आता इथे एक प्रश्न आहे, आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा किंवा अरुणिमाने उतार्यात दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. काय लिहिता येईल? आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं हा अरुणिमाचा संदेश आहे. याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला, त्याला आपण बल्ब म्हणतो. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने हजारापेक्षा जास्त प्रयोग केले. शेवटी तो यशस्वी झाला. म्हणजे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे त्याचे हजारापेक्षाही जास्त प्रयोग फसले, वाया गेले असे म्हटले पाहिजे. पण हे असे म्हणणे चूक आहे, कारण आपण निष्फळ प्रयत्नांच्या पद्धतीने बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही, हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले तर भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश मिश्किलपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशाचा अर्थ नीट समजवून घेतला पाहिजे. अपयश हे भावी यशाचा पाया असतो. असं जसं 10वी-12वीची परीक्षा असते, या 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये अपयश मिळालं की अनेक जण काय होतात, खचून जातात. परंतु हे योग्य नाही. ज्यावेळेला निकाल लागतो तेव्हा शांतपणे विचार करा, आपण कोणत्या ठिकाणी कमी पडलो याचा शोध घ्या आणि कोणत्या विषयाचा भाग कठीण होता तो आपल्याला नीटपणे का समजला नाही याचा शोध घ्या. आपल्याला आलेल्या समस्या अडचणी यावर कशा प्रकारे आपल्याला मात करता येईल याचा विचार करा आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जर शोधली तर यश हे आपणास हमखास मिळणारच.
तर अशा प्रकारे आपण या पाठाचा दुसरा भाग अभ्यासलेला आहे. आपणही या पाठाचं वाचन करा, प्रश्नांची उत्तरे सोडवा, विचार करा शांतपणे. दोन्ही भाग तुम्ही नीटपणे अभ्यासा, भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.